नमस्कार. मी कोर्टासाठी निघतच होते. माझी कार बाहेर थांबलेली आहे. एकानं मागून येऊन सडनली त्यांनी माझ्या कारला ठोकले. ॲट दॅट टाईम व्हॉट हॅपन, व्हॉट डू यू डू? काय करायचं आहे आपल्याला हे पाहूयात आपण. तर अशा वेळेस द मोटर व्हेइकल ॲक्टनुसार काय होणार आहे, त्या माणसाची परिपूर्ण जिम्मेदारी राहील, की समोरच्या व्यक्तीला आपण ठोकलो तर त्याचे पूर्ण नुकसान भरपाई करून द्यायची जिम्मेदारी त्या व्यक्तीची राहील. सोबतच तुम्हाला जर इन्शुरन्स क्लेम करायचा असेल तर तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस इन्सिडेंट घडलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ शूट करायचा आहे, फोटोज वगैरे व्यवस्थित घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही इन्शुरन्स क्लेम करताना क्लीन हँडली तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज खूप वेळेस असं होत आहे, की ॲक्सिडेंट होतोय, पण लोकं काय करतात, निष्काळजीपणा करत असल्यामुळे त्यांचा इन्शुरन्स क्लेम होतोय, पण त्यांना त्याच्यामध्ये बेनिफिट भेटत नाही. याचं कारण एकच आहे, की तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे त्याचा व्यवस्थित वापर करत नाहीये किंवा ॲट दॅट टाईम तुम्ही काय करताय, निष्काळजीपणा करताय. तुम्हाला जर इन्शुरन्स क्लेम हवायच, खूप वेळेस तर असंही होतो की ॲक्सिडेंट होतोय, डेथ सुद्धा होत आहे, परंतु त्यावेळेस परिपूर्णपणे निष्काळजीपणाच होतोय. तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यावेळेस सुद्धा वापर करू शकतो. मोबाईलमध्ये आपण सगळं काही व्यवस्थित रेकॉर्डिंग करू शकतो, जेणेकरून त्यांना बेनिफिट होईल समोरच्या व्यक्तीला.